नमस्कार मित्रांनो, छावणीत परत एकदा आपलं स्वागत। आपण चंद्रमौलीश्वर मंदिर तर बघितलंच, त्यातील कोरीवकाम बघितलं। त्यातलं विशेष म्हणजे शिवपिंडीचं दर्शन तुम्हाला चारही बाजूनी घेता येते। आणि आता आपण चाललोय धारवाडचा किल्ला बघायला। आपण नाश्ता करतोय हॉटेलमध्ये थांबलो। आता आम्ही नाश्ता करूया। तुम्ही बघतच असाल नाश्त्याला काय आहे ते। मी मुंबईला असतो, काय मुंबईला कुठे? मी चेंबूरला। Yeah, so this is Vijay. I come to meet our good friend Siddheshwar from Hubli, Dharwad. I got a lot of information from him on forts in Karnataka and temples. And after a long time, we are probably meeting from social media in person. So it's a wonderful. Probably 2 years. After 2 years, so you can say something. No, I'm happy to meet you guys. We all have the same interest, so it's great. Yes, thank you, thank Really, you, really thank you very much, sir. wonderful. Thank you very And much. we should meet again. Yeah, sure. Yes, sure, If you sir. come, I would say. आता आपण तो धारवाड ज्या गड आहे, किल्ला होता, त्याचा एक पार्ट बघतोय। हा एंट्रन्स आहेत, बरेचसे अवशेष गेलेले आहेत। त्यातील काही भाग जे उरलेले आहेत, आता मी तुम्हाला बोललो, हे सद्गृहस्थ जे आहेत त्यांनी आपल्याला ते दाखवलेले आहेत, तो बघतोय। खूप कमी लोकांना माहिती आहे। जर तुम्ही नीट बघाल हा धारवाडच्या किल्ल्याचा काही भाग, म्हणजे पूर्वी धारवाडचा अख्खा जो किल्ला होता त्याला ह्या बंदिस्त हा दरवाजा हाँ या किल्ल्याचे हे दोनच अवशेष सोडलेत। आता आपण दुसरा बघतोय। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूर्वी कसं होतं की अख्ख्या गावाला बेडा असायचा, त्याच प्रकारचा हा किल्ला मला वाटतो। त्या काळी असलेले ते दरवाजे बघा, त्यावेळेचं बांधकाम अजूनही आहे ते। डाव्या बाजूला वरती जायचा मार्ग आहे, पण तो आता बंद केला आहे त्यांनी। कोणाला वरती जाऊन देत नाहीत, तिकडनं वरती जाता येत होतं। वरती हा शिलालेख पण आहे, पण तो कोणत्या भाषेत आहे त्याचं काही ज्ञान नाही आहे। ऊपर जाने का रास्ता है। अजूनही धारवाडमध्ये काही अवशेष असतील तर मला निश्चित कळवा, म्हणजे पुढच्या वेळेला व्हिडिओमध्ये मी ते कव्हर करीन। पण माझ्या माहितीप्रमाणे 1-2 अवशेष एवढेच आहेत। आता आपण चाललोय मंदिराच्या दिशेने, पण तत्पूर्वी जातानाच हा एक स्तंभ आहे। हा स्तंभसुद्धा मला वाटतं एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या म्हणजे त्याच्या आठवणीसाठी लावलेला आहे। तो बघितला आम्ही आणि तेथून पुढे आम्ही मंदिराकडे प्रवास केला। हेही काही अवशेष आहेत धारवाड गडाचे जाताना दिसतात।
आपण आता सिद्धेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर आलेलो आहे. देवळात जाताना तुम्ही बघा पणत्या लावण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. हा जो स्टँड आहे इथे तुम्ही पणत्या लावायच्या असतात. नंतर समोर बघाल तर ह्या कोरीव काम केलेली महिषासुरमर्दिनी ही जी मूर्ती आहे तर किती जुनी आणि किती नवीन आहे हे काही मी सांगू शकत नाही. त्याचप्रमाणे त्या बाजूला गणेशाची मूर्ती आहे ती आपण आता बघणार आहोत. अतिशय सुंदर आणि सुबक अशी ही मूर्ती केलेली आहे गणेशाची. म्हणजेच उजव्या बाजूला महिषासुरमर्दिनी, डाव्या बाजूला गणपतीची. आणि आता आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत. तुम्ही आलात तर निश्चितच ह्या मंदिराला भेट द्या. अतिशय सुंदर असं मंदिर आहे हे. इथे सुद्धा वेगवेगळ्या मूर्त्या ठेवलेल्या आहेतच, ते तुम्ही बघालच आता. परंतु शिवपिंड खूप सुशोभित केली होती. मन एकदम प्रसन्न वाटत होतं. आणि मी तर म्हणेन तुम्ही कोणत्याही देवळात जा मन आपलं प्रसन्नच होतं. ह्या मूर्त्या आहेत बघा त्या ठेवल्यात, ते बहुतेक जुन्या असतील म्हणून ठेवल्या असतील असं मला वाटतं. आणि अशा तऱ्हेने आता आपण इथे घंट्याचा दर्द म्हणजे तसं तुम्ही जर बघाल तर बहुतेक मंदिरांमध्ये ते लावलंच जातं. आणि आता आपण शिवपिंडीचं दर्शन घेणार आहोत. अतिशय सुंदर पद्धतीने सुशोभित केली होती. कसा त्या शिवपिंडीभोवती तो नाग बघा कसा फणा काढून झालेला आहे. वा म्हणण्यापेक्षा नमस्कार. सुंदर, अप्रतिम, दुसरे शब्द नाही आहेत माझ्याकडे. तुम्हीही घ्या दर्शन. आणि जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही जाऊन सुद्धा येऊ शकता. मी पत्ता तर टाकलेला आहेच. दर्शन घेतलं आणि परत नंदीचं दुसऱ्यांदा दर्शन घेऊन आता आपण देवळाच्या बाहेर पडत आहोत. आता आपण मंदिराच्या बाहेरच्या दिशेने जातोय. बाहेरच्या दिशेने म्हणजे परत माघारी फिरतोय आपण. परत तुम्ही समोर बघताय ही दीपमाळ आहे, अतिशय उंच आहे. दीप लावण्यासाठी वेगवेगळी बघायची तुम्ही बघत असाल समोर. दीप लावण्यासाठी अतिशय व्यवस्था त्या काळी होती. जुनं मंदिर आहे हे. ते बघून झाल्यावर समोर ही पुष्करणी आहे, त्यात पण खूप पाणी होतं. देवळाच्या बहुतेक सर्वच देवळांच्या बाजूला पाण्याचा स्रोत असतो त्याप्रमाणेच आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा. माझे इतर व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि शेअरही करा. छावणीतर्फे आपले खूप खूप धन्यवाद.